विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पाहिलेत. त्यात आपण पाहिलं की देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस: स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स, कमांड्स अँड एक्सक्लेमेटरी. आज आपण फर्स्ट टाइप ऑफ द सेंटेन्स दॅट इज स्टेटमेंट पाहणार आहोत. सो हिअर इज द फर्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स. फर्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स इज स्टेटमेंट. यालाच म्हटलं जातं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसर्टिव्ह सेंटेन्स. याला ॲसर्टिव्ह सेंटेन्स असंही म्हटलं जातं. सो स्टेटमेंट, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्स. नावं जरी वेगळी असलीत पण याला मराठीत आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. एक साधं विधान असतं. सो हाऊ अ स्टेटमेंट इज कन्स्ट्रक्टेड. विधानार्थी वाक्याची रचना कशी असते? S + V + O + C. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट मीन्स कर्ता असतो, वर्ब म्हणजे क्रियापद असते, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असते आणि कॉम्प्लिमेंट. ओके. सो फ्रेंड्स, विधानार्थी वाक्याचे ब्रॉडली 2 भाग होतात: सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. उदाहरणार्थ इथे एक सेंटेन्स दिलं आहे, कमला रीड्स अ बुक. आता आपण जर या वाक्याला जर प्रश्न विचारला की हू रीड्स अ बुक, तर आपल्याला उत्तर मिळते कमला. सो रीडिंग ही ॲक्शन कमला करते, म्हणून कमला हा काय झाला? सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आणि मग रिमेनिंग सेंटेन्स काय झालं? रिमेनिंग सेंटेन्स हे काय असेल? प्रेडिकेट. व्हेरी सिम्पल, अतिशय सोपं आहे. पुन्हा एकदा सांगतो: स्टेटमेंट, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्स. या वाक्याची जर फोड करायची असल्यास 2 भागात होते: सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि रिमेनिंग सेंटेन्स काय असतं? प्रेडिकेट. मग रिमेनिंग सेंटेन्समध्ये वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट्स हे सर्व घटक येत आहेत. सेकंड सेंटेन्स, द गोट इट्स ग्रास, असा एक सेंटेन्स आहे. आता नॅचरली आपण जर क्वेश्चन विचारला की हू इट्स ग्रास, गवत कोण खाते, तर आन्सर असेल द गोट. हा डुअर आहे म्हणजेच सब्जेक्ट आहे. द गोट इज अ सब्जेक्ट अँड द रिमेनिंग सेंटेन्स, उरलेलं जे काही वाक्य असेल ते प्रेडिकेट असेल. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी-9वीला हा भाग आहे की वाक्यामधील सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखा, तर आपण इझिली हे आयडेंटिफाय करू शकतो. कमला रीड्स अ बुक, कमला सब्जेक्ट आहे, रीड्स अ बुक प्रेडिकेट आहे. द गोट इट्स ग्रास, द गोट हे सब्जेक्ट आहे आणि इट्स ग्रास हे उरलेलं वाक्य प्रेडिकेट आहे. ही साधारणतः स्टेटमेंटची एक वाक्यरचना असते. यात आपण पाहिलं की हा सब्जेक्ट, हा वर्ब आणि हे ऑब्जेक्ट झालं. द गोट हा सब्जेक्ट झाला, इट्स म्हणजे खाणे हे वर्ब झालं आणि ग्रास हे ऑब्जेक्ट झालं. म्हणजे याच पद्धतीने सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट अशी साधारणतः स्टेटमेंट किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्सची वाक्यरचना असते. अतिशय सोपं असतं. म्हणजेच कुठलंही जे विधानार्थी वाक्य असतं, इट ऑलवेज बिगिन्स विथ सब्जेक्ट. विधानार्थी वाक्याला सब्जेक्टनेच सुरुवात होते, हे निश्चित. सब्जेक्ट असल्याशिवाय ते विधानार्थी वाक्य होऊ शकत नाही. अँड ॲट द एंड ऑफ द स्टेटमेंट, वाक्याच्या शेवटी, वी फाइंड अ फुल स्टॉप. आपल्याला फुल स्टॉप दिसेल. आपण अजून काही वाक्य बघूया. नाव सम मोर एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. ही इज पुअर. ही हा सब्जेक्ट आहे आणि हे काय झालं? प्रेडिकेट आहे. सब्जेक्ट, वर्ब, कॉम्प्लिमेंट. आय ट्राईड एव्हरी प्लॅन. आय हा काय? सब्जेक्ट. ट्राईड हे काय? वर्ब. अँड व्हॉट इज ट्राईड? काय ट्राय केलं? प्लॅन तयार केला. तो प्लॅन हे काय? ऑब्जेक्ट. आय ट्राईड एव्हरी प्लॅन. इट वॉज अनजस्ट. इट हा सब्जेक्ट आहे आणि वॉज अनजस्ट हे काय? प्रेडिकेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात येतं आहे की प्रत्येक सेंटेन्सच्या सुरुवातीला सब्जेक्ट आहे आणि ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स आपल्याला काय दिसतो आहे? फुल स्टॉप. हे स्टेटमेंट्स आहेत. इट इज हार्ड टू इमॅजिन
सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. इट इज डिफिकल्ट. इट हा सब्जेक्ट आहे, इज डिफिकल्ट हे प्रेडिकेट आहे. दॅट इज डिफरंट. दॅट सब्जेक्ट इज डिफरंट प्रेडिकेट. ही इज अलाइव. ही हा सब्जेक्ट आहे, इज अलाइव हे प्रेडिकेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यातून काय लक्षात घेत आहोत की कुठलंही स्टेटमेंट असेल, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स असेल, तर इट ऑलवेज बिगिन्स विथ अ सब्जेक्ट. वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो अँड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी फाइंड अ फुल स्टॉप. आपण अजून काही वाक्य बघूया. द गर्ल इज प्रिटी. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. इट इज गुड. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. द वेदर वॉज कूल. सब्जेक्ट अँड द वेदर हे सब्जेक्ट आहे आणि वॉज कूल हे प्रेडिकेट आहे. दिस इज डेंजरस. शी रिमेंड सायलेंट. आता इथे जर क्वेश्चन विचारला हू रिमेंड सायलेंट, शी रिमेंड सायलेंट. शी हा सब्जेक्ट आहे, ती शांत राहिली आणि रिमेंड सायलेंट हा प्रेडिकेट आहे. इट वॉज इम्पॉसिबल. ही वॉज रॉंग. इट इज युजलेस. इट सब्जेक्ट आहे, इज युजलेस प्रेडिकेट आहे. इथे आपल्याला दिसतं आहे सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ही वॉज स्टील अनेबल टू सी एनीबडी. हा सब्जेक्ट आणि हा रिमेनिंग जो सेंटेन्स आहे, जे उरलेलं पूर्ण वाक्य आहे ते प्रेडिकेट आहे.